करण्याचा प्रयत्न करताय. कुठलाही अनुभव किंवा हे पाठबळ नसतानाही त्या वेगळं क्षेत्र निवडणं मी खरंच याचं कौतुक करत. मला सकाळी त्याचा जेव्हा फोन आला त्याला म्हटलं मी किती घाईत असो मी तुझ्यासाठी नक्की येईल, कारण अशा माणसाचं कौतुक करायला मला नक्कीच आवडतं. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा, आशीर्वाद मी नेहमी सांगतो, आशीर्वाद देवाचे आणि आई वडिलांचेच घ्यायचे नाही, पण मी शुभेच्छा द्यायला नक्कीच नक्की. पण माणसं मोठी असतात तर वयानं मोठा असणाऱ्या कोणाचे आशीर्वाद सोबत असणं गरजेचं आहे. पण माझा एक विरोधी प्रश्न, थोडा मिश्किल स्वभाव आहे माझा. तुम्ही रात्री किती उशीर झाला, मला किती काम असलं तरी मी नक्कीच तुला शुभेच्छा देण्याकरता येईल. एक कारण होतच, पण आपल्या मुलांना खरंच स्टुडिओ कसा केलाय हे पण बघायचं होतं तुम्हाला. त्याला आत येताना ते साईडला मी दोन्ही मुलांची कामं बघायला, मला हे माहिती नव्हतं, मी आतमध्ये होतो, मला मी काय ऐकलेलं नाही. काम बघायचं होतं मला आणि श्रीचे काय केलंय अगदी. पण त्यांनी शुभेच्छा देताना पण आधी श्री सरांचं कौतुक केलं की मी बसून घेतलं, कॉन्सेप्ट समजून घेतली वगैरे वगैरे, मग ते तुझ्याकडे आले. जोक सपाट, माझा स्वभाव तसा आहे. पण श्री सर, माझं असं विचार नाही तुम्हाला, म्हणजे आता आपण टेक्निकल थोडंसं बोलूया. शुभेच्छा तर तुमच्या 15 दिवस इथेच आहे आणि हे तुमचंच काम आहे, त्यामुळे त्याच्यापेक्षा आपण हे जाणून घेऊया की हे सगळं करताना किती सोपं होतं, किती अवघड होतं, यात काय नवीन आहे, तिचं लोकांना कळतं, जास्त त्याचा उपयोग होईल, फायदा होईल. ऍक्च्युली हे स्टुडिओ मधलं आणि ग्रीन स्क्रीन वगैरे या सगळ्या गोष्टी मी तरी पहिल्यांदाच हाताळल्या. दादानी चान्स दिला त्यामुळे ते शक्य झालं. दुसरी गोष्ट की हे गरजेचं आहे, सध्या फील्डमध्ये हे चालू आहे आणि आज न उद्या अशी कामं येणारच आहे. तर जवळच्या माणसासोबत एक्सपेरिमेंट केला तर ते थोडं इझी राहतं आणि शिकायला पण मिळतं. दादांची धडपड तर मी पाहिलीच. पहिल्या दिवसापासून, ज्या दिवशी आम्ही नारळ फोडला इथं, त्या दिवशीपासून दादांची धडपड आणि आमची भेटी गाठी, त्यांनी त्यांच्या स्टोरीज सांगितल्या की इथपर्यंत ते कसे आले. तुम्हाला पण स्टोरी सांगितलं का त्यांनी? चांगलं आहे. स्टोरी सांगत खरंच ते म्हणजे इन्स्पिरेशन होते की जर दादा करू शकतो तर मी पण करायला पाहिजे काहीतरी. आणि मग ते घेतलं चॅलेंज. आम्ही अवघ्या 20-22 दिवसामध्ये मोकळ्या हॉलमध्ये आम्ही हे सगळं उभं केलं आणि जितकं जमल तितकं दिवस रात्र मी पण उभा असायचो, दादा पण, मी नसताना दादा उभे असायचे कंटिन्यू, आणि केलं तयार. दुर्गा, तुम्ही फार सुंदर वाक्य मगाशी वापरलं की आपल्या माणसांबरोबर एक्सपेरिमेंट करायला मजा आहे. आता आपल्या माणसांबरोबर एक्सपेरिमेंट करायला मजा काय येते? एक्सपेरिमेंट समजा फसला तर माणूस आपला आहे, पण आपला माणूस आहे म्हटल्यानंतर आपण जीव ओतून काम करत असतो, त्यामुळे तो एक्सपेरिमेंट फसण्याचा कुठेही चान्स नसतो. आणि ज्यावेळी एखादं काम आपण आपलं म्हणून करतो तर ते डेफिनेटली बेस्ट असतो. सतीशजी, तुम्ही आज तुमच्या दोन्ही मुलांचं काम पाहण्यासाठी शुभेच्छा द्यायला इथे तुम्ही आलात आणि तुम्ही एक राजकीय सामाजिक आयुष्य पण जगतात आणि प्रचंड तुमचे कॉन्टॅक्ट्स आहेत. जर उद्या ह्या स्टुडिओच्या लायकीचं, स्टुडिओच्या लेवलचं काही काम असेल तर ते दिनेशपर्यंत नक्की अशी अपेक्षा. व्यवसायाचं पण बोललं पाहिजे ना, मी पण प्रचंड व्यावसायिक आहे त्यामुळे ते बोललं पाहिजे. पण मी माझा एक पहिल्यापासूनचा मी बिझनेसमध्ये पण आहे. बिझनेसमध्ये मी एक असा एक कन्सेप्ट ठेवला की जिथं आपला माणूस आहे तिथं त्या पहिलं काम मला आपल्या माणसाने आहे. त्यात मी तोटा बघत नाही, माझा फायदा बघत नाही, माझा कोणतरी पुढे चाललाय. परक्यांना मदत करण्यापेक्षा आपल्याला मदत करून आपल्या माणसाला मोठं करायला मला जास्त अगदी खरं, अगदी खरं. आणि तोच कन्सेप्ट इथं पण नक्कीच वापरतो. आणि काही या क्षेत्रातलं काही अडचण असो, काम असो, कोणा थ्रू तुला काम देणं असो, मला सांग की याच्या थ्रू आपण हे करू शकतो, तर त्याला मी नक्कीच तुमच्या पाठीशी उभा. प्रवासामध्ये जर तुला समजा काही अडचण वाटे तर कॉन्टॅक्ट मिस्टर सतीश काटे आणि श्री काटे. हा तर झाला खरं तर विरोधाचा भाग, पण ते सदैव आपल्या पाठीमागे उभे. फार सुंदर वाक्य वापरलं की एखाद्या वर्षात आपला माणूस असेल तर मी पहिल्यांदा त्याला रेफरन्स देतो. पण याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की ज्या झाडाचं फक्त खोड मजबूत असून उपयोग नाही, त्याच्या फांद्या पण मजबूत असणं गरजेचं असतं. जेव्हा खोडाने ठरवलंच आहे की आता फांद्या सुद्धा मजबूत झाल्या पाहिजे, ते झाडावरती अनेक पक्षी विसावले पाहिजे आणि त्यांनाही सावली आणि छान त्यांनाही उपजीविका मिळाली पाहिजे. फार सुंदर थॉट. कधीजी बोलणं हे माझं काम आहे, शब्दांचे खेळ करणं माझं काम आहे, पण मला तुम्हाला भेटून खरोखर बरं वाटलंय, खूप मस्त वाटलंय. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं दिनेश साई आणि पर्यायानं दिग्विजय श्री यांचाही उत्साह वाढवण्यासाठी ते आला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. आणि आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.